राज्यभरामध्ये 1.5 दिवसांच्या गणपतींचं आज विसर्जन। काल मनोभावे प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आज बाप्पांना निरोप देण्यात येणार। पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंडपामध्ये सामूहिक अथर्व शीर्ष पठण, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती। यंदाचं अथर्व शीर्ष पठणाचं हे 37वं वर्ष। नाशिकमधील बालाजी फाउंडेशननं गणरायाच्या समोर साकारला उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा देखावा। मंडळाचं यंदाचं 18वं वर्ष। केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी जनतेला दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। विकसित भारताचं स्वप्न साकार हो, गोयल यांच्याकडून गणरायाच्या चरणी प्रार्थना। अंबानी कुटुंबियांच्या घरी गणरायाचं आगमन, अनंत राधिकाच्या हस्ते गणरायाची पूजा। मुकेश आणि नीता अंबानी यांच्या मुंबईमधल्या एंटेलिया या निवासस्थानी बाप्पा विराजमान। सैफ अली खान, करीना कपूर, अर्जुन कपूरसह आमिर खान, सचिन तेंडुलकरनं घेतलं अंबानींच्या बाप्पाचं दर्शन। सोलापूरमध्ये गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघातात 10 ते 12 लोक जखमी। सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार। अभिनेता सलमान खानच्या घरी आज गणपती बाप्पाचं विसर्जन। अरबाज खान, सोहेल खान कडून बाप्पाची पूजा। आज होणार विसर्जन। भिवंडीमध्ये एकात्मतेचा राजाच्या देखाव्याची चर्चा। दामणकर नाका मित्र मंडळानं यंदा पश्चिम बंगाल मायापुरीमधील इस्कॉन चंद्रोदय मंदिराची साकारली हुबेहूब प्रतिकृती। राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटील यांच्या घरी साकारलेल्या देखाव्याची चर्चा। देखाव्यातून पटवून दिलं सरकारच्या लाडकी बहीण योजनेचं महत्त्व। राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह। रत्नागिरीच्या मठ गावातील मटकरवाडीमधील राजासाठी सुंदर फुलांचा देखावा। ओडिशामधील बारीपाड्यामध्ये गणेशाची अनोखी मूर्ती। 25,000 काचेच्या बांगड्यांनी साकारले बाप्पा। तमिळनाडूच्या दिंडीगुलमधील विनयगर मंदिरामध्ये 32 फूट उंच गणेश मूर्तीसाठी विशेष सजावट। मंदिरामध्ये गणेशाच्या 108 मूर्ती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी आमदार जितेंद्र आव्हाड गणपतीच्या दर्शनाला। ठाण्याच्या निवासस्थानीही मुख्यमंत्री शिंदे करतात गणपतीची स्थापना। राज्याचे पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होत अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। महायुती सरकार जावं अशी जनतेनं प्रार्थना केली असेल। जयंत पाटील यांची महायुती सरकारवरती टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।